नमस्कार. आज आपण 21व्या श्लोकाचा अर्थ जाणून घेणार आहोत. श्लोक 21. पुरुषः प्रकृतिस्थो हि भुङ्क्ते प्रकृतिजान् गुणान् कारणं गुणसंगोऽस्य सदसद्यो निजन्मसु. श्लोकाचा अर्थ: प्रकृतीत राहिलेलाच पुरुष प्रकृतीपासून उत्पन्न झालेल्या त्रिगुणात्मक पदार्थांना भोगतो आणि या गुणांची संगतीच या जीवात्म्याला बऱ्या वाईट योनीत जन्म मिळण्याला कारण आहे. प्रकृतीजनित सत्व, रज व तम हे तिन्ही गुण आणि त्यांचे कार्य असलेले शब्द, स्पर्श, रूप, रस आणि गंधरूप जितके सांसारिक पदार्थ आहेत त्या सर्वांचे वाचक प्रकृतिजान या विशेषणासह गुणान हे पद आहे. तसेच पुरुष याच्या बरोबर प्रकृतिस्थ हे विशेषण लावून त्याला त्या गुणांचा भोगता असे म्हणण्याचे तात्पर्य हे आहे की प्रकृतीपासून बनलेल्या स्थूल, सूक्ष्म आणि कारण या तिन्ही शरीरांपैकी कोणत्याही शरीराबरोबर जोपर्यंत या जीवात्म्याचा संबंध असतो तोपर्यंत त्याला प्रकृतीमध्ये स्थित असे म्हणतात. म्हणून जोपर्यंत आत्म्याचा प्रकृतीबरोबर संबंध असतो तोपर्यंत तो प्रकृतीजनित गुणांचा भोगता आहे. प्रकृतीशी संबंध सुटल्यानंतर त्याच्यात भोगतेपण नसते, कारण पुरुषाचे स्वरूप हे वास्तविक नित्य असंग आहे. सदसद्योनी हा शब्द येथे चांगल्या व वाईट अशा योनींचा वाचक आहे. याचा अभिप्राय असा की मनुष्यापेक्षा उच्च अशा जितक्या देवादी योनी आहेत त्या सदयोनी होत आणि मनुष्यापेक्षा खालच्या अशा जितक्या पशु, पक्षी, वृक्ष, लता आदी योनी आहेत त्या असत होत. सत्व, रज, तम या तीनही गुणांच्या बरोबर जीवाचा अनादिसिद्ध असा जो संबंध आहे त्या गुणांचे कार्यरूप असणाऱ्या सांसारिक पदार्थांबद्दल जी आसक्ती आहे तोच गुणांचा संग होय. ज्या मनुष्याला ज्या गुणाबद्दल किंवा त्याच्या कार्यरूपी पदार्थाबद्दल आसक्ती असेल त्याला तशीच वासना होईल आणि त्याप्रमाणे त्याला पुनर्जन्म प्राप्त होईल. म्हणून येथे चांगल्या वाईट योनी मिळण्यास गुणांचा संग हा कारण आहे असे सांगितले आहे. अशा प्रकारे आज आपण 21व्या श्लोकाचा अर्थ जाणून घेतला. पुढील भागात आपण 22व्या श्लोकाचा अर्थ जाणून घेणार आहोत. धन्यवाद.